नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पार्थ काव्याला म्हणतो, फुट्ट्याची वही आपण बोटावर गोल फिरवू शकतो आणि ती पडली तर ती उचलून तिला पुसून पुन्हा एकदा बोटावर ठेवू शकतो, परंतु त्याच ठिकाणी जर एक काचेचा गोळा असेल तर आपण त्याला सावरू शकतो का? आणि जर तो खाली पडला तर त्याला आपण पुन्हा एकदा पुसून घेऊ शकतो का? त्याला आपण हाताच्या बोटावर फिरवू शकतो का? नाही ना। मग तसंच आहे अगदी। मग तुम्ही या एक्स्ट्रा काळजीला असं का म्हणताय की सर्वच जण तुमच्यावर एकाच गोष्टीची निवड कर असं म्हणतायत? असं काही नाही आहे काव्या। आता काव्या काही बोलणार तर त्यावेळी आर्या म्हणते, आता चर्चा नको असं म्हणत आता आर्या तिच्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, बघितलंस ना पिल्लू, तुझी ही काव्या मावशी कशी हिरहिरीने बोलत असते आणि पार्थ काका अगदी व्यवस्थित उत्तर देत असतात, समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात। असं म्हणत आता आर्या काव्याला समजावत म्हणते, काव्या अगं तू बोलतेस ते अगदी करेक्ट आहे। प्रत्येक मुलीला तिची ध्येय तिची स्वप्न पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु पार्थचा पॉइंट सुद्धा व्हॅलिड आहे। पार्थ काही चुकीचं बोलत नाहीये। हे बघ, काही दिवसांसाठी एक्स्ट्रा केअर ही करावी लागणार आहे। जगातली सुंदर गोष्ट, जगातले सगळ्यात सुंदर अनुभव म्हणजे तू आई होणार आहेस, त्यामुळे आता ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे काव्या। अभ्यासाच्या बाबतीत किंवा इतर बाबतीत गोष्टी लिहिता येतात, जोडता येतात, परंतु बाळाच्या बाबतीत आपण नाही काही करू शकत। ना आपण काळ मागे घेऊन जाऊ शकत, ना आपण काळाच्या पुढे जाऊ शकत, कारण या सगळ्यातून आर्या अगोदरच गेलेली असते आणि म्हणूनच आर्या आता काव्याला या सगळ्यात समजावण्याचा प्रयत्न करते। तर आर्या पुढे काव्याला म्हणते, तू बेड रेस्ट कर असं मी नाही म्हणणार, परंतु या सगळ्यात अगोदर बाळाची काळजी अगोदर, बाकी सगळ्या गोष्टी नंतर, बाळ अगोदर हे मनाशी पक्क ठरव। कारण काव्या, बाळाला जितकी आपली गरज असते ना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आपल्याला त्याची गरज असते। आता काव्या या सगळ्या गोष्टीचा विचार करते तर आर्या काव्याला म्हणते, तुला आता नाही कळणार, पण हो, मी जे काही बोलते ते तुला लवकरच कळेल। आता आर्याने इतके छान पद्धतीने काव्याला समजावलेलं असतं आणि तिला ते बोलणं पटलेलंही असतं आणि म्हणूनच पार्थ याबद्दल आता आर्याला थँक्स म्हणतो। तर आता काव्या पार्थकडे पाहते आणि हसू लागते। काव्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पार्थही खुश असतो। तर आर्या म्हणते, थँक्स, बघितलंस ना पिल्लू, आपल्याला काव्या मावशी आणि पार्थ काका फॉर्मॅलिटी म्हणून थँक्स म्हणतायत आपल्याला। तर त्यावेळी काव्याला तिचं आपल्या बाळाशी बोलणं आठवतं। काव्यासुद्धा अशीच बाळाशी गप्पा मारत असते आणि ज्यावेळी काव्या खूप चिडलेली असते त्यावेळी बाळही खूप खाबडलेलं असतं। काव्या तिच्या पोटावर हात ठेवत बाळाला शांत करते आणि म्हणू लागते, नाही, मी इथे भांडत वगैरे नाही आहे, तू काळजी करू नकोस आणि हो, घाबरूसुद्धा नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत। आर्या पार्थ आणि काव्याला म्हणते, बरं तुम्ही बोला, मी क्लिनिकला कॉल करते, तुमची फाईल जरा अपडेट करायला सांगते। असं म्हणत आता आर्या तिथून निघून जाते। तर आता पार्थ काव्याचं कौतुक करत म्हणतो, चला आता नवीन सिच्युएशन आहे, म्हणजे तुम्हाला बेड रेस्ट घ्यावी लागणार नाही, म्हणून तुम्ही सुद्धा खुश आणि बेबूला तुम्ही पहिलं स्थान दिलत यासाठी मी सुद्धा खुश। पण काव्या मात्र कुठल्या तरी विचारात हरवून गेलेली असते। तर पार्थ काव्याला विचारतो, आता काय झालंय, कसला विचार करताय? तर त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, आर्याला बघितलं का देशमुख तुम्ही? म्हणजे बघा ना, मी जशी आपल्या बेबूसोबत गप्पा मारते, आपल्या बेबूशी बोलत असते, अगदी तसंच आर्यासुद्धा आता करत होती, तुम्ही बघितलं ना। पण तिला तर अजून 3 महिनेही पूर्ण झाले नाही आहेत, अगदी तरीसुद्धा ती तिच्या बाळाशी इतके छान पद्धतीने बोलत होती आणि अशी बोलत होती जणू काही तिच्या बाळाला तिचा आवाज जातोय, तिचं बाळ तिचं ऐकतंय। तर पार्थ म्हणतो, हो मग? तर त्यावेळी काव्या शंका व्यक्त करत म्हणते, नंदिनी ताईला 4था महिना सुरू आहे, तरीसुद्धा मी नंदिनी ताईला तिच्या बाळासोबत बोलताना असं कधी पाहिलंच नाहीये। आता काव्याच्या बोलण्याचा पार्थही विचार करतो। तर काव्या पुढे म्हणते, नंदिनी ताईला बाळं खूप आवडतात, मग तरीसुद्धा असं असताना ती तिच्या बाळाच्या बाबतीत एवढी ॲक्टिव्ह का दिसत नाहीये? तिच्या चेहऱ्यावर बाळ येण्याचा आनंद का दिसत नाहीये? मला काहीच कळत नाहीये। आता या सगळ्याचा काव्या आणि पार्थ विचार करू लागतात। तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं
नंदिनी तिच्या रूममध्ये तिची कामं आवरत असते, परंतु नंदिनी सतत त्याच गोष्टींचा विचार करत असते. आर्याचं वागणं तिला सतत आठवत असतं. आर्याचं जीवाशी असणारी ती जवळीक, जीवाला तिने प्रेग्नन्सी किट देत त्याच्या हातावर केलेली ती केस, आणि त्यानंतर जीवाला चहा आवडतो म्हणून जीवासाठी बनवलेला स्पेशल चहा आणि नंदिनीसाठी बनवलेली कॉफी. तर त्यावेळी नंदिनी म्हणालेली असते की मी कॉफी पित नाही. तर त्यानंतरचा प्रसंग म्हणजे आर्या ज्यावेळी सोनोग्राफीचा रिपोर्ट खरी घेऊन आलेली असते, त्यावेळी ती तिचा आनंद अगदी द्विगुणित करण्यासाठी जीवाच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न करते, तिला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. परंतु त्यावेळी जीवा तिला थांबवतो आणि फक्त हात मिळवत तिचं अभिनंदन करतो, आणि खरी मिठी त्याने नंदिनीला मारलेली असते. आणि जीवाच्या मिठीत नंदिनी असताना आर्याचा तो चेहरा आताही नंदिनीला आठवत असतो. तर त्यानंतर आर्याने जेव्हा चहा बनवलेला असतो, त्यावेळी जीवा आणि नंदिनी एकत्र चहा प्यायला घेतात. परंतु त्यावेळी आर्या म्हणालेली असते, मला पण हवाय चहा. त्यावेळी जीवाने स्वतःच्या हातातील कप आर्याला देण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यावेळी आर्या म्हणालेली असते, नाही ठीक आहे, अरे तू पी ना, तू पी आणि मग शेवटचा घोट मला ठेवलास तरी चालेल. असं म्हणत आर्याने आता जीवाला उष्टी चहा माझ्यासाठी ठेव असं सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टींचा नंदिनी विचार करत असते. तिला काहीच कळत नसतं. या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. तर त्याचवेळी जीवा नंदिनीसाठी गजरे घेऊन आलेला असतो. आता त्या गजऱ्याचा सुगंध आणि ते गजरे पाहून नंदिनी खूप खुश होते आणि जीवाला म्हणते गजरे. तर जीवा म्हणतो हो, 100ला 5 गजरे, ये इकडे ये. असं म्हणत जीवा आता नंदिनीला शांत बसवतो आणि स्वतःच्याच हाताने तिच्या केसात गजरा माळून देतो. आणि त्यावेळी नंदिनी खूप खुश होते. तर जीवा नंदिनीला म्हणतो, खरंच खूप कमाल दिसतेस. तर नंदिनी म्हणते, कमाल तर तुम्ही आहात की जे माझ्यावर इतके जीवापाड प्रेम करताय. तर जीवा म्हणतो, हो का, ते तर मी करणारच. तर नंदिनी म्हणते, पण कधी कधी या सगळ्याची खूप भीती वाटते. तर जीवा नंदिनीला विचारतो की कसली भीती. तर त्यावेळी नंदिनी घाबरतच जीवाला विचारते, आपल्यामध्ये कोणी येणार तर नाही ना. आता जीवा थोडा विचार करतो आणि नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतो, येईल, नक्की येईल. आता मात्र नंदिनी घाबरते आणि घाबरतच जीवाला विचारते की कोण. तर त्यावेळी जीवा हसतच म्हणतो, आपलं बाळ. आता मात्र जीवाचं काही हसू आवरत नसतं. नंदिनी तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि नकळतच ती बोलून जाते की आपलं बाळ जिच्या पोटात आहे ती आर्या. आता मात्र जीवा शांतच होतो. आता नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि जीवाला म्हणते, जीवा मला खरं खरं सांगा, आर्या आपल्या आयुष्यात कधी येणार तर नाही ना. जीवाला काहीच कळत नाही आणि म्हणूनच जीवा विचारतो, म्हणजे. तर त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते, म्हणजे मी तुम्हाला कसं सांगू, मला काहीच कळत नाही, परंतु आर्या तुम्हाला लाईक करतेय. आता हे ऐकून जीवाला धक्का बसतो. तर नंदिनी म्हणते, हो, म्हणजे तुमच्याबद्दल तिला ना मैत्रीच्या पलीकडेही काहीतरी वाटत असतं. म्हणजे मी या सगळ्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेतला आहे. मी या सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही तिच्या अवतीभोवती असताना त्यावेळी ती खूप खुश असते आणि ती इतकी आनंदात असते की तिला आजूबाजूला कोणीही दिसत नाही. परंतु जीवा काहीच बोलत नाही. तर नंदिनी म्हणते, मला माहीत आहे ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही, परंतु आम्हा बायकांना सिक्स सेन्स असतो, त्यामुळे या गोष्टी कळतात आम्हाला. तर जीवा नंदिनीला प्रश्न करत म्हणतो, मग तो सिक्स सेन्स आम्हा नवऱ्यांना नसतो असं वाटतंय का तुला. तर जीवा नंदिनीला म्हणतो, हे बघ, तुझं म्हणणं ऐकलंय मी, त्यामुळे प्लीज आता माझी स्टोरी ऐक. हे बघ, जो प्रश्न तुला पडलाय तोच प्रश्न मलाही पडला होता आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी मी घरी येण्याअगोदर आर्याकडे गेलो होतो. आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्काच बसतो. नंदिनी म्हणते, काय. तर जीवा म्हणतो, हो, मी आर्याकडे गेलो होतो. असं म्हणत आता जीवा घडलेला सर्व प्रसंग नंदिनीला सांगतो. ज्यावेळी जीवा आर्याच्या घरी गेलेला असतो तर त्यावेळी जीवाने सरळ आर्याला प्रश्न केलेला असतो, आर्या, असं काही नाही आहे ना की मी तुला आवडतो वगैरे, म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी अशा कोणत्या भावना तर नाही आहेत ना. तर त्यावेळी आर्या म्हणते, असं काहीही नाही आहे, पण तुला असं का वाटतंय. तर जीवा म्हणतो, नाही, मी फक्त सहजच विचारलं आहे. तर आर्या म्हणते, आवडतोस ना, पण फक्त मित्र म्हणून. पण तुला असं वाटतंय का, म्हणजे मी तुला आवडते वगैरे असं काही तर नाही आहे ना. तर जीवा म्हणतो, नाही, असं कधीच घडणार नाही, कारण मी फक्त नंदिनीचा आहे. मला तसं वाटलं म्हणून मी फक्त तुला विचारलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल असलं तसलं काही नाही आहे ना. तर आर्या म्हणते, नाही, माझ्या मनात तर नाही आहे, पण मला एक सांग, हा प्रश्न तुझ्या मनात आलाच कसा.
म्हणजे तुला असं का वाटतंय? तर जीवा म्हणतो आज जे काही घडलंय त्यावरून. तर त्यावेळी आर्या विचारते आज काय घडलंय? तर जीवा म्हणतो आज तू आमच्या घरी आली होतीस आणि मी चहा पित असताना तू माझ्या चहातील शेवटचा घोट मागितलास म्हणून. एवढंच नाही तर बाळाचे रिपोर्ट तू हक्काने आईला दाखवत होतीस का? तर त्यावेळी आर्या हसू लागते. आर्या हसतच जीवाला म्हणते खरंच मला वाटलं नव्हतं की तू एवढा मूर्ख असशील, पण खरं ही गोष्ट मात्र अगदी खरी आहे की सगळी मुलं ना अशीच असतात. जीवा, अरे मी फक्त तुझ्या कपातला एक घोट चहा मागितला म्हणून तुला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात आहे? सिरियसली मी तुला सांगू का जन्मीचे, तू कधीतरी ना माझ्या नकळतच माझ्या हॉस्पिटलला ये आणि लपूनच बघ. अरे मी फक्त अशी इथेच नाही वागत आहे, तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा अगदी तशीच आहे. डॉक्टर नर्स यांच्यासुद्धा कपातला मी चहा पित असते. अरे मी कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही. एवढंच काय तर दुसऱ्यांच्या ताटातलं हक्काने खाणारी बिनधास्त मुलगी आहे मी. मी ओपन माइंड आहे हां, पण तुझ्यात इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत आर्याने या सगळ्यासाठी स्पष्ट नकार दिलेला असतो. तर जीवा म्हणतो हे बघ आर्या. तर आर्या म्हणते एक मिनिट, आपल्या दोघांमध्ये ही गोष्ट सिक्रेट आहे. खरं तर आपल्या तिघांमध्ये ही गोष्ट सिक्रेट असताना सुद्धा मी तुमच्या बाळाचे रिपोर्ट मानिनी काकूंना दाखवलेत. पण जीवा तू हे नाही बघितलंस की ते रिपोर्ट बघितल्यानंतर त्यांना किती आनंद झाला होता. किती भरभरून बोलत होत्या त्या, त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होत्या. हे तुम्ही पाहिलं नाहीत का? अरे मी तुम्हा दोघांचे रिपोर्ट मानिनी काकूंपर्यंत पोचवणारा फक्त दुवा होते आणि तो आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. खरं तर हे सगळं काही मी फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी केलंय. तुम्ही दाखवू शकला असता का हे तुमचे रिपोर्ट? नाही ना, कारण तुमच्या मनाला याच गोष्टीची शंका असली असती की तुम्ही खरंच त्यांची फसवणूक करताय का. या सगळ्यामुळे त्यांना किती त्रास होईल या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला असता. म्हणून मी फक्त पुढे आले आणि त्यांचा आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवला. पण जन्मीजय, या सगळ्यामुळे जर तुला त्रास झाला असेल तर आय एम रिअली सॉरी. आता जीवाला आर्याचं बोलणं पटलेलं असतं. जीवा म्हणतो नाही आर्या, तू सॉरी बोल नकोस. खरं तर चूक माझी आहे, त्यामुळे मीच तुला सॉरी बोलतो. खरं तर मी तुला समजून घ्यायला हवं होतं. आता तुझं बोलणं खरंच मला पटलंय. मीच उगाच नको तो विचार करत होतो. तर आर्या म्हणते ठीक आहे, काहीच हरकत नाही. नको नको ते विचार हक्काने अगदी बोलून दाखवलेस, यालाच तर मैत्री म्हणतात. पुन्हा एकदा आर्याने मैत्रीसाठी हात पुढे केलेला असतो आणि त्यावेळी जीवाने सुद्धा हात पुढे करत आता मैत्रीसाठी होकार दिलेला असतो. आता हा घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी जीवा नंदिनीला सांगतो त्यावेळी नंदिनी म्हणते काय तुम्ही सरळ तिला विचारून आलात? अहो वेडे आहात का तुम्ही? तर जीवा म्हणतो हो, मला वाटलं म्हणून मी विचारून आलो. आणि हो, हे फक्त मलाच नाही तुला सुद्धा वाटलं असणार हे मला चांगलंच माहीत होतं आणि म्हणूनच मला तिला याबद्दल विचारावं लागलं. काय आहे ना चकाचक बाई, अगं तू जास्त विचार करतेस, खूप जास्त ओव्हरथिंक करतेस आणि हे सगळे विचार थांबावेत यासाठीच मला हे सगळं काही करावं लागलं आणि तुला शांत वाटावं म्हणून मी हे सगळं काही केलं आहे. आता जीवा असं बोलताच नंदिनी अगदी अभिमानाने जीवाकडे पाहते. तर जीवा पुढे नंदिनीला म्हणतो आणि हो, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जगातली कोणतीही सुंदर मुलगी आली, कोणतीही मुलगी आली आणि तिने माझ्याशी खूप छान पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला, मैत्री केली, तरीसुद्धा मला माझ्या लिमिट्स माहीत आहेत आणि त्या मी कधीही क्रॉस करणार नाही. मी फक्त तुझा आहे आणि तुझाच राहणार, त्यामुळे अजिबात काळजी करू नकोस. कळलं? कारण तू माझा आभाळ आहेस आणि मी तुझा चंद्र. असं म्हणताच आता नंदिनीला हसू येतं. नंदिनी म्हणते काय बोलताय तुम्ही हे? तर जीवा म्हणतो हो खरंच. विषय संपला. तर नंदिनी म्हणते खरंच वेडे आहात तुम्ही, कसं सुचतं हे सगळं काही तुम्हाला? तर त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो तू विसरली आहेस का, तुझा नवरा क्रिएटिव्ह आहे? तर त्यावेळी नंदिनी म्हणते हो खरंच खरंच. असं म्हणत नंदिनी आता जीवाचे लाड करत आपलं प्रेम व्यक्त करत जीवाला आय लव्ह यू असं म्हणते. तर जीवा आता नंदिनीला आय लव्ह यू टू असं म्हणताच नंदिनी म्हणते आय लव्ह यू 3. तर त्यावेळी जीवा म्हणतो आय लव्ह यू ढिगभर. तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते आय लव्ह यू ब्रह्मांडा एवढं. आता मात्र जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं. तर नंदिनी जीवाला म्हणते बोला बोला आता बोला, पण जीवाला काय शब्द वापरावा काहीच कळत नसतो. नंदिनी म्हणते हरलात ना? तर जीवा म्हणतो पण तुला जिंकलंय मी. असं म्हणत दोघेही खूप खुश असतात. दोघंही एकमेकांवर असणारं प्रेम व्यक्त करतात आणि पुन्हा एकदा दोघांच्याही नात्याची घट्ट विणली जाते. तर दुसरीकडे आर्या विचार करत म्हणते की बरं झालं आज हे विचारायला जन्मीजयच आला.
ज्या अर्थी जन्मेजयला संशय आला आहे त्या अर्थी नंदिनीला सुद्धा आला असेल आणि आता जन्मेजयच नंदिनीला समजावेल, तिचा संशय दूर करेल. कारण तेवढं तर मी त्याचं ब्रेन वॉश केलं आहे. सॉरी जन्मेजय, परंतु ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली कारण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. सॉरी जन्मेजय, पण माझ्याकडून ही फक्त मैत्री नाही आहे. असं म्हणत आर्या जीवाबद्दल विचार करत असते तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनीला रेखाताईंचा फोन आलेला असतो. नंदिनी म्हणते, काय म्हणताय रेखाताई, मला खरंच खूप ऐकून आनंद होतोय की आता आपल्या आनंद निवाससाठी यावर्षी एक्स्ट्रा फंड मिळणार आहेत. कारण काय आहे ना, फंड जर हातात असेल तर कामं कशी नीट अगदी प्लॅन करून करता येतात. आणि खरंच सॉरी हा, म्हणजे मी घरून काम करते, मला तिथे येता येत नाही आहे, परंतु 2 दिवसात मी जॉईंट होईन, परंतु तोपर्यंत तुम्ही हँडल करा. असं म्हणत आता नंदिनी रेखाताईंशी बोलत असते आणि त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी आलेली असते. आता काव्या येताच नंदिनी काव्याला म्हणते बोल, तर काव्या नंदिनीला म्हणते तुला माहीत आहे का यांचं काय चाललं आहे. नंदिनी म्हणते कोणाबद्दल बोलतेस तू. तर काव्या म्हणते आपल्या नवऱ्यांबद्दल आणि आपल्या सासूबद्दल बोलतेय मी. यांचं काहीतरी किचनमध्ये वेगळंच चालू आहे. मी पाणी पिण्यासाठी गेले होते परंतु मला तर त्यांनी किचनमध्ये जाऊच दिलं नाही, मला बाहेर बसवून ठेवलं आणि मग पार्थ ट्रेमधून पाण्याचा ग्लास घेऊन आलेत. नंदिनी म्हणते अच्छा, तर काव्य म्हणते अच्छा काय, आणि त्यानंतर पार्थ मला काय म्हणालेत, पाणी पी आणि खोलीत जा. मग मी काय करणार, मी तिथून निघून गेले. पण नक्कीच त्यांचं काहीतरी सुरू आहे. पण त्यांना काय वाटलं मी स्मार्ट नाही आहे, मी त्यांच्यापेक्षाही शहाणी आहे. ते असे ट्रेमधून वगैरे पाणी घेऊन येणारे नाही आहेत. कदाचित त्यांचे हात चिकट असतील किंवा तेलकट असतील आणि म्हणूनच त्यांनी मला ट्रेमधून पाणी आणून दिलं. तुला सांगते नंदिनीताई, काहीतरी त्यांचं सुरू आहे. आता मात्र नंदिनी हसते आणि काव्याला म्हणते काय नक्की IAS होणार आहेस की डिटेक्टिव्ह होणार आहेस, काय चाललंय तुझं. सगळीकडे अगदी बारीक लक्ष असतं ना तुझं. असं म्हणत नंदिनी फाईल पाहत असते तर काव्या म्हणते हो, सगळीकडे आणि सगळ्यांकडे माझं अगदी बारीक लक्ष असतो आणि स्पेशली माझ्या नंदिनीताईकडे. आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो, तिला काय बोलावं काहीच कळत नाही. नंदिनी काव्याला म्हणते माझ्याकडे का लक्ष असतो तुझा, ऑल ओके ना काव्या. तर काव्या आता नंदिनीला म्हणते ऑल ओके हे मला तुला विचारायचं आहे ताई. तर नंदिनी काव्याला म्हणते म्हणजे, तर काव्या म्हणते मला तुझ्या पोटातल्या बाळाबद्दल विचारायचं आहे ताई. म्हणजे मी कालच पार्थना म्हणत होते, म्हणजे आमच्या दोघांचं कालच बोलणं झालं इन जनरल. म्हणजे मी कशा माझ्या बाळाशी गप्पा मारते, अगदी आर्यासुद्धा त्याच्या बाळाशी गप्पा मारते. मग ताई तू का तुझ्या बाळाशी गप्पा मारत नाहीस, असा प्रश्न आता काव्याने नंदिनीला केलेला असतो. आता नंदिनीला जीवाचं बोलणं आठवतं. जीवा नंदिनीला म्हणालेला असतो की तू प्रेग्नेन्सीचं नाटक करतेस, हे विसरली आहेस का तू. त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते म्हणजे, तर जीवा म्हणतो कारण आज आई बाबांना म्हणत होती की नंदिनीचं बरं आहे, तिला काही कोणतेच डोहाळे लागले नाही आहेत, तिला काही अरबट सरबट खावंसंही वाटत नाही आहे, तिला मळमळत नाही, उलटी होत नाही. अगं नंदिनी, हे सगळं काही तुला व्हायला पाहिजे, कळतंय ना तुला. असं म्हणत जीवाने नंदिनीला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलेली असते, तिला या सगळ्या सावध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे स्वयंपाकघरात आपल्याला पाहायला मिळतं मानिनीताई आपल्या दोन्ही मुलांना घेऊन लाडू कसे बनवायचे हे शिकवत असतात. आता लाडूसाठी सारण बनवून झालेलं असतं. मानिनीताई म्हणतात आता ही गरम असतानाच वळायला घ्यायचं. आता पार्थला कुठे थार होतोय, पार्थ लगेच ते लाडू वळायला घेतो आणि चांगलाच चटका बसतो. मानिनीताई त्याला म्हणतात जा अगोदर पाण्याखाली हात धर बरं. असं म्हणत आता त्याचा हात बरा होताच लाडू कसे वळायचे जीवाला म्हणतात की दाखव तुझ्या भावाला, शिकव रे थोडं. आता जीवा त्याला शिकवत असतो तर मानिनीताई म्हणतात चला तुम्ही लाडू वळायला घ्या, मी व्हिडिओ बनवते. असं म्हणत मानिनीताई व्हिडिओ बनवायला घेतात. तर जीवा पार्थला म्हणतो बघितलंस का बडे भैया, आजकालच्या आया म्हणजे स्मार्ट झाल्या, स्मार्ट. म्हणजे बघ ना, आता आपली आई व्हिडिओ बनवते आणि आपल्याकडून लाडू वळून घेते, म्हणजे आता आपण लाडू वळायचे आणि आई आपली व्हिडिओ बनवणार. असं म्हणत दोघेही मानिनीताईंकडे पाहू लागतात. आता तिघही गप्पा मारतच आपलं काम करत असतात. तर पार्थ म्हणतो माझी बायको ही तशीच आहे, मला तरी असं वाटतं की काही दिवसानंतर मला आणि बेबोला लाडू वळायला असंच उभं करेल. तर मानिनीताई म्हणतात केलंच पाहिजे, म्हणजे तुम्हालाही कळेल लाडू कसे बनवायचे असतात.
तर दोघेही लाडू वळत असतात आणि मानिनीताईंचा व्हिडिओ चालू असतो. मानिनीताई म्हणतात, बघा लाडू बनवलेत. तर त्यावेळी पार्थच्या हातातील लाडू पाहून जीवा म्हणतो, डोंगर बनवलं याने. लाडू असा असतो, जीवाने खूप छान असा लाडू बनवलेला असतो. तर पार्थ जीवाचं कौतुक करत म्हणतो, कसला भारी लाडू बनवलायस रे, आता सगळे तूच कर ना. मानिनीताई म्हणतात, वा रे वा, नाही, आता तुम्ही दोघांनी लाडू वळायचे आहेत. पार्थ, अरे हे सगळं काही तू शिकण्यासाठी चालू आहे, असं म्हणत मानिनीताई आणि जीवा पार्थला लाडू वळायला शिकवत असतात. तर त्याचवेळी कोणीतरी आल्याची चाहूल लागताच मानिनीताई विचारतात, कोणी आलंय का? तर पार्थ म्हणतो, मगाशी काव्या डोकावून गेलेत, आता आल्या असतील त्यांच्या ताईसाहेबांनाही घेऊन. तर जीवा म्हणतो, हो ना, लाडवाच्या वासानेच आल्या असतील आणि विचारतील, आई काय बनवलंय, असं म्हणत आता तिघही हसू लागतात. तर मानिनीताई म्हणतात, मी एक काम करते, त्या दोघे जर आतमध्ये येत असतील तर मी त्यांना तिथेच थांबवते, म्हणजे गप्पांमध्ये अडकून ठेवते. तोपर्यंत तुम्ही लाडू बनवून घ्या, कारण आपण त्यांना सरप्राईज देणार आहोत ना. असं म्हणत मानिनीताई आता दोघांवर जबाबदारी सोपवून तिथून निघून जातात. तर पार्थ म्हणतो, चल पटपट कर. तर त्यावेळी जीवा पार्थकडे पाहतो. तर पार्थ जीवाला म्हणतो, अरे गोट्या, मला असं का वाटून राहिलंय की आपली आई आपल्याला उल्लू बनवून राहिली. तर त्यावेळी जीवा म्हणतो, राहिली नाही, आपल्याला तिने उल्लूच बनवलं आहे. आता दोघांनाही कळालेलं असतं की मानिनीताईंनी काढता पाय घेतलेला असतो आणि या दोघांनाच कामाला चुंपलेलं असतं. आता लाडू वळत असताना पार्थला काव्याचं बोलणं आठवतं. काव्या म्हणालेली असते, आतापर्यंत नंदिनीताईला 4था महिना लागला आहे, परंतु तिला मी कधीच असं बाळाशी बोलताना पाहिलं नाही. ती तिच्या बाळासोबत ॲक्टिव्ह का वाटत नाहीये, तो आनंद तिच्या चेहऱ्यावर का दिसत नाहीये मला. आता न राहून ही शंका व्यक्त करत पार्थ जीवाला म्हणतो, छोटे, नंदिनीची प्रेग्नन्सी व्यवस्थित सुरू आहे ना. आता पार्थचा हा प्रश्न ऐकून जीवाला धक्काच बसतो. तर जीवा पार्थला म्हणतो, म्हणजे. तर पार्थ म्हणतो, म्हणजे आज आम्ही आर्याच्या घरी गेलो होतो, तर त्यावेळी आर्या तिच्या बाळाशी खूप छान गप्पा मारत होती आणि असंच अधूनमधून काव्यसुद्धा करतात, परंतु नंदिनीला किंवा तुला असं कधी बोलताना आम्ही पाहिलं नाही. म्हणजे तुम्ही दोघंही तुमच्या बाळाशी गप्पा मारताना कधीच पाहिलं नाही आहे आम्ही, आणि म्हणूनच मी तुला विचारतोय की ऑल ओके ना. आता मात्र जीवाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे आता नंदिनी शांतच असते. तर काव्या नंदिनीला म्हणते, काय झालं, मी तुला काहीतरी विचारतेय ताई. अगं तुला लहान मुलं आवडतात ना. तर नंदिनी म्हणते, हो. तर काव्या म्हणते, अगं ताई, ज्यावेळी आरूच्या वेळी आई प्रेग्नेंट होती त्यावेळी तू मला मांडीवर घेऊन आईच्या बाजूला अगदी बसून असायचीस तासन तास, आणि मग तू आईच्या पोटावर हात ठेवायचीस आणि गप्पा मारायचीस, आणि तू हेही म्हणायचीस की माहीत नाही बाबा दादा येणार आहे की ताई येणार आहे, पण जे कोणी येईल ते काव्यासारखं मस्तीखोर नकोय बाबा, कारण माझ्यासाठी 2-2 आगाऊ भावंड सांभाळणं खरंच खूप कठीण होईल. हेच काय ताई, तू अजून बऱ्याच गोष्टी बोलायचीस. तर आता नंदिनीला ते सर्व क्षण आठवत असतात. तर काव्या म्हणते, बोलायचीस ना. तर नंदिनी म्हणते, हो मी सगळं काही बोलायचे. तर दुसरीकडे पार्थ जीवाला प्रश्न करत म्हणतो, सगळं काही ओके आहे ना. तर जीवा म्हणतो, हो बाई सगळं काही ओके आहे. तर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे जसं ॲक्सिडेंट लपवलात तसं दुसरं काही लपवत तर नाही आहात ना. तर पार्थला असं बोलताना ऐकून जीवाला काय बोलावं कळत नसतं, परंतु आता काही करून या सगळ्यात पार्थचं निरसन करणं खूप गरजेचं असतं. म्हणून जीवा म्हणतो, अरे बडे भैया, दिसतं तसं नसतं, पण जे दिसत नाही तेही तसं नसतं असं तर नाही आहे ना. आता जीवाचं बोलणं काही पार्थला कळत नाही. तर जीवा म्हणतो, अरे म्हणजे तुमच्यासमोर आम्ही आमच्या छकुलीशी काही बोलत नाही, म्हणून आम्ही काही आमच्या छकुलीशी बोलतच नाही असं तर नाही आहे ना. आमच्या काही ज्या मोमेंट्स होतात त्यावेळी आम्ही बोलतो आमच्या छकुलीशी, हे बघ बडे भैया. तर त्यावेळी पार्थ म्हणतो, नाही मी तुमच्यावर संशय घेत नाहीये, पण काय आहे ना, मला नंदिनी आणि तुझी खूप काळजी आहे, म्हणून मी तुला फक्त विचारतोय. काय आहे ना छोटे, बऱ्याच गोष्टी आपण आई वडिलांशी शेअर करू शकत नाही, परंतु तू माझ्याशी मी तुझ्याशी गोष्टी शेअर करू शकतो. आता पार्थचं हे बोलणं ऐकून जीवा शांतच होतो. तर त्यावेळी आता इथे काव्या नंदिनीला म्हणते, आईच्या पोटातील आरूशी तू गप्पा मारत होतीस, मग तुझ्या पोटातील बाळाशी तू का गप्पा मारत नाहीस नंदिनीताई. आता मात्र काव्याच्या या प्रश्नाचं उत्तर नंदिनीकडे नसतं, तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आर्या घरी आलेली असते आणि मानिनीताईंना म्हणते, आई तुम्ही मला भरवा, यांना जाऊन देत त्यांच्या बायकांकडे, पण मी तुमची मुलगी आहे, तुमची मुलगी तुमच्याजवळ आली आहे
आणि तुम्ही तुमच्या मुलीलाच भरवताय असं समजा. हे ऐकून मात्र नंदिनीला खूप राग आलेला असतो. नंदिनी जीवाला प्रश्न करत म्हणते, तुमच्या आईला, माझ्या सासूबाईंना आई म्हणण्याचा हक्क हिला कोणी दिलाय? आधी तर ती काकू म्हणायची आणि आता तर ती आई असं म्हणायला लागली आहे, आणि तेही अवो आई. तर त्यावेळी जीवा काही बोलणार तर नंदिनी काही जीवाला बोलूच देत नसते. तर त्यानंतर नंदिनी विचार करते आणि म्हणू लागते, मला तरी असं वाटतंय की आर्या ठरवून आईंच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण नक्की काय सुरू आहे तिच्या डोक्यात? तर आता नंदिनी या सगळ्याचा शोध कशा प्रकारे घेईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.